नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि म्युच्युअल फंडचे प्रकार आपण पाहिले आहेत. इक्विटी, डेट आणि हायब्रिड फंड हे आपण म्युच्युअल फंडचे प्रकार पाहिले. आता त्याच्यामध्ये आपण इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय आपण पाहणार आहोत. तर इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे असा आहे की शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. म्हणजे तुमचे पैसे वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. त्यामुळे लॉंग टर्म मध्ये वेल्थ तयार होण्याची शक्यता जास्त असते. म्युच्युअल फंड मध्ये सेबीचा म्हणजेच सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या नियमानुसार मॅनेज. म्युच्युअल फंड मध्ये 44 कंपन्यांच्या एएमसी आहेत आणि 2000 पेक्षा जास्ती स्कीम्स आहेत. इक्विटी म्युच्युअल फंड मधले प्रकार आहेत लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप अँड फ्लेक्सी कॅप. तर लार्ज कॅप म्हणजे काय, तर 1 ते 100 कंपन्या ह्याच्यामध्ये लिस्टेड असतात. भारतातल्या ज्या टॉप कंपन्या आहेत त्या लार्ज कॅप सेक्टरमध्ये मोडतात. उदाहरणार्थ म्हटलं तर रिलायन्स आहे, TCS आहे, इन्फोसिस आहे. ह्या ज्या कंपन्या आहेत ह्याच्यामध्ये मोडतात. ह्याच्यामध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट केले जातात. ह्याच्यामध्ये रिस्क कमी, रिटर्न्स कमी मिळतात. ज्यांची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी एकदम कमी आहे त्यांनी हा फंड निवडू शकतात. दुसरा आहे तो मिड कॅप फंड आहे. मिड कॅप फंड मध्ये सुद्धा 101 ते 250 पर्यंतच्या कंपन्या याच्यामध्ये लिस्टेड असतात. ह्याच्यामध्ये सुद्धा रिस्क मिडियम, रिटर्न्स पण मिडियम्स मिळतात. तिसरा फंड येतो तो स्मॉल कॅप फंड आहे. स्मॉल कॅप फंड मध्ये 251 पासूनच्या पुढच्या कंपनीज याच्यामध्ये लिस्टेड असतात. ज्या छोट्या कंपन्या आहेत, स्मॉल कंपन्या आहेत, त्या ह्यामध्ये लिस्टेड असतात म्हणून स्मॉल फंड्स म्हटलं जातं. 15 ते 20 वर्षांसाठी हा फंड खूप चांगला आहे. चौथा फंड आहे तो मल्टी कॅप फंड. मल्टी कॅप फंड मध्ये काय होतं, लार्ज कॅप मधले 25%, मिड कॅप मधले 25% आणि स्मॉल कॅप मधले 25% भाग आणि उरलेला 25% भाग आहे तो फंड मॅनेजर मार्केटच्या सिच्युएशन नुसार ठरवतो की कुठला फंड किती पोर्शन घ्यायचा आपण तो. पाचवा आहे तो फ्लेक्सी कॅप फंड. फ्लेक्सी कॅप फंड मध्ये सुद्धा असंच मल्टी कॅपला जसं 25%चं बर्डन असतं तसं ह्याच्यामध्ये 25%चं बर्डन न राहता फंड मॅनेजर ठरवणार मार्केटच्या सिच्युएशन नुसार 25% पोर्शन घ्यायचा, 50 घ्यायचा की 5% घ्यायचा. मार्केटच्या सिच्युएशन नुसार हा ठरवला जातो. हे मेजर प्रकार झाले इक्विटी म्युच्युअल फंड मधले लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप अँड फ्लेक्सी कॅप. त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. ह्यामध्ये तुम्ही किती वर्ष ठेवणार आणि रिस्क घेण्याची कॅपॅसिटी किती आहे ह्याच्यावरून फंड निवडले जातात. तर मग तुम्हालाही त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि कुठला फंड घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.